माझं नाव आहे धनाजी अंकुश पडवळ, राहणार उपा माकडाचे. तर आता कृषी विभागाच्या मार्फत हे आम्हाला देण्यात आलेलं आहे AI सिस्टीम. तर ह्याच्या आधारित आम्हाला जी जमिनीला पाहिजे की नको हे ते आम्हाला मोबाईलवरती सविस्तर माहिती होईल. आणि नंतर पुन्हा जे त्याला गरजेचं आहे खतं औषधं हे त्याच्या आधारित देण्यात येईल. त्याच्यासाठी असं तर काही कळत नाही ना, जमिनीत काय आहे काय नाही, कशाची कमतरता आहे हे कशाचंच कळत नाही. मग ह्याच्या आधारे आता सगळंच समजून जाईल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. सर्व क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे. शेतीमध्ये पण होत आहे. आता आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ऊसामध्ये होत आहे. तर त्याप्रमाणे सोयाबीनचं क्षेत्र आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण क्षेत्राचे 85 ते 90% क्षेत्र आहे. मग त्या सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढावी त्यामुळं आम्ही शेतकरी शास्त्रज्ञ यांच्याबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये मेमध्ये दौरा केला आणि हा भारत देशामध्ये पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सोयाबीनमध्ये होत आहे. तर यामुळे वापर केल्यामुळे ह्याचे फायदे अनेक आहेत. त्यामुळे त्याची खर्चात बचत होती. त्यानंतर त्याबद्दल जी पिकाची गरज आहे किंवा कीड रोग वगैरे जे आहेत किंवा जे त्याच्याबद्दल रोगाबद्दल किडीबद्दल आपला 4-5 दिवस अगोदरच पूर्वकल्पना मिळते. त्यामुळे त्याचा जे धोका आहे ना ती धोका कमी होतो आणि त्याची शेतीमधील जी अनिश्चितता आहे ती पण कमी होते. याच्यामुळे आपल्या गावात काय केलंय आणि त्याचा रिझल्ट कसा? उपळे गावामध्ये एक 20 शेतकऱ्यांची निवड केलेली आहे. त्यामध्ये 10 वेदर बेस आहेत हवामान आधारित आणि 10 सॉइल सेन्सर बेस आधारित आहेत. आणि शेतकऱ्याची निवड करत असताना आम्ही ते जमिनीच्या प्रकारावर सुद्धा केलेली आहे. हलकी, मध्यम आणि भारी. म्हणजे ह्याचा जे परिणाम दिसणार आहे, हे जे लाभ दिसणार आहे की सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आणि सर्व 2 प्रकारच्या ह्या वेदर बेसमध्ये पण त्याचा पडताळणी करता यावी म्हणून आम्ही हे निवड केलेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा सुद्धा ह्याच्यातून होणार आहे. म्हणजे कसं की पुढं धोका टळणार आहे, त्यामुळे उत्पन्न वाढणार आहे. आता यामध्ये आपण करत असताना त्याचं सॉइल टेस्टिंग केली, त्यानंतर वेळेत पाणी दिलं, त्यानंतर सॉइल टेस्टिंग केल्यामुळं खताची पण बचत झाली आणि योग्य ते प्रमाणामध्ये पाणी असेल, खतं पण योग्य प्रमाणात गेले. आणि कीटकनाशकाच्या बाबतीमध्ये आपल्याला अगोदर पूर्वसूचना मिळाल्यामुळं आपण की साधं मॉलिक्युल वापरून सुद्धा कीड रोगाची त्याच्यामध्ये नियंत्रण झालेलं आहे. त्यामुळे खर्चामध्ये सुद्धा बचत झालेली आहे. आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये देशातला पहिला सोयाबीन उत्पादकता वृद्धीचा EIचा वापर करून प्रकल्प आपण राबवतोय. या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 20 शेतकरी घेतलेत. त्यातले 10 शेतकरी जे आहेत ते वेदर स्टेशनवरती बेस्ड घेतलेत आणि 10 जे आहेत ते सॉइल सेन्सर लावून आणि EIचा वापर करून. कालच उपळ्याला पाहणी झाली आमची आणि प्रत्येक शेतकऱ्याला आता ॲप दिलेला आहे. वेदर स्टेशनच्या माध्यमातून वेगवेगळे पॅरामीटर्स त्यांना उपलब्ध होतात आणि BBF पद्धतीने लागवड केलेली आहे. पाण्याचं नियोजन योग्य आहे आणि ड्रोनचा वापर करून साधारण 15 दिवसाला वगैरे पाहणी केली जाणार आहे. जेणेकरून कुठली काही रोगराई जर असली तर मग त्याच्या बाबतीत योग्य ती फवारणी वेळेत व्हावी या अनुषंगाने नियोजन चाललं आहे. 20 ते 25% उत्पादकता वाढावी या अनुषंगाने जे काही प्लॅनिंग आहे ते आहे. आपल्याला सर्वांना कल्पना असेल की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व चाललंय. हार्डवेअर आता उपलब्ध झालंय. जे सॉइलचे सेन्सर आहेत ते अजून चांगल्या पद्धतीचे लावण्याचंही ठरलंय. 8-10 दिवसामध्ये NPKचे लागतील. या सर्व 20 शेतकऱ्यांच्या शेतातली माती जी आहे त्याचं परीक्षण केलं गेलं आणि खताचं प्रमाण जे आहे ते त्या अनुषंगाने ठरलेलं आहे. आता पिकाची परिस्थिती व्यवस्थित वाटतेय. आपल्या सर्वांना कल्पना आहे की पाऊस थोडा कमी झालाय, अडचणी सुरू झाल्यात. आपण शेतकरी सुद्धा निवडताना वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी आहे ते निवडलेत. काहींचं उत्पादन चांगलं होतं, काहींचं उत्पादन थोडं कमी होतं, असे वेगवेगळे शेतकरी आहेत. म्हणजे आपल्याला हे एक्सपेरिमेंट करत असताना, हे सगळे प्रयोग करत असताना वेगवेगळी माहिती उपलब्ध होईल आणि यावर्षी जी माहिती आपल्याला मिळेल त्याच्या अनुषंगाने पुढच्या वर्षी आपल्याला व्यापक स्वरूपामध्ये
सोयाबीन जे महत्त्वाचं पीक आपल्या जिल्ह्यासाठी आहे त्याला आपल्याला उत्पादन जे आहे ते वाढवण्यासाठी मदत मिळेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.